शिरूर तालुक्यात मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसानं एकीकडे पाण्याचा दुष्काळ संपला आणि अनेक जणांचं शेतीचं मोठं नुकसान झालं। कवठे यमाई येथील शेतकरी गणेश रत्नपारखी या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। आपली वडिलोपार्जित मुरबाड शेती कर्ज काढून करण्याचा प्रयत्न गणेशने केला होता। 2 एकर जमिनीमध्ये आधुनिक पद्धतीने शेवगा आणि पपई पिकाची लागवड केली होती, परंतु जोरदार पावसानं हाती आलेलं पीकही गळून गेलं। शिरूर तालुक्यात मागील काही वर्षातील पाण्याच्या दुष्काळाची कस यावर्षी पडलेल्या पावसानं भरून काढली आहे, पण अनेक ठिकाणी या जोरदार पावसानं शेतीलाही मोठा फटका बसलाय। शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथील गणेश माधवराव रत्नपारखी या तरुण शेतकऱ्यानं आपली 2 एकर जेमतेम प्रतीची शेती योग्य ती मशागत करून उभी करण्यासाठी सुमारे 4 लाख रुपये कर्ज घेत सेंद्रिय खते, ठिबक सिंचनाचा वापर करत शेवगा पपईची बाग फुलवली होती। पिके काढणी योग्य आणि हातात आलेली असताना झालेल्या जोरदार पावसानं या बागांना चांगलाच फटका बसला। पपई पिकांना लागलेली बहारदार फळे तोडणीस आलेली असताना साठवलेल्या पावसाच्या पाण्यानं पपई पीक जमिनीवर पडून फळे सडली, तर मोहर लागलेली शेवग्याची असंख्य झाडे पाणी आणि फुलोरा गळून पडल्यानं कोरडी शुष्क दिसू लागली। त्यामुळे गणेशचं आर्थिक नुकसान झालं। जाणून घेऊयात गणेश रत्नपारखी या शेतीचं अतोनात नुकसान झालेल्या तरुण शेतकऱ्याची व्यथा। मी माझ्या वडिलोपार्जित शेती ना आपल्या व्यवसाय करताना उभी करण्याचा प्रयत्न केला। त्यातून बँकेकडून हे करून जवळजवळ पपई आणि शेवग्याचे 2200 रोपांची इथं लागवड केली ती। तर त्यातून डेव्हलपिंग करून चांगलं पीक आलं, पण अचानक निसर्गाचा एक मोठा तीव्र झटक्याने माझे हे केल्यावर सगळं पाणी पडले। तर शासनाकडून मला याची भरपाई मिळावी अशी माझी अपेक्षा आहे। नोकरदार नसताना कर्ज काढून हे जवळजवळ 4 लाख रुपये घालून एवढं मोठं भांडवल उभं केले, पण अचानक मला एवढा मोठा झटका बसला असं वाटलं नव्हतं। याच्यातून मोठं उत्पन्नाची अपेक्षा होती, तर हे याच्यावर निर्णय शासनाने घ्यावा। इथं मला कृषी अधिकारी इथले जामदार साहेब आणि मोरे साहेब यांनी ठिबक सिंचनामार्फत हे शेती मी सगळी याच्यात आणली। अजून मला काय ठिबक सिंचनचं आंदोलन भेटलं नाही। कृषी खात्याकडून प्रयत्न चालू आहेत आणि कृषी खाते मला याला सहकार्य करतील अशी माझी अपेक्षा आहे। हे इथे मी सेंद्रिय खतांचा वापर करून सध्या काय झालं आहे, 2 एकरामध्ये मी ही शेती केलेली आहे। मग लोक दुसरं जे खत वापरून जे म्हणजे जे खाण्याजोगं नसतं त्याची लोकांना त्रास होतो। सेंद्रिय खतामुळं ह्या पिकाचं जे हे खाण्यामुळं शेवगा आणि पपई लोकांना पण चांगलं खाणं मिळावं ह्या आरोग्यासाठी, त्यासाठी मी सेंद्रिय खताचा वापर करून जवळजवळ 2 एकरामध्ये उभं केलं। तर एकंदरीत हाताशी आलेल्या पिकांना पावसाचा दणका बसून आर्थिक फटका बसल्यानं शासनानं कवठे यमाई येथील गणेश रत्नपारखी या तरुण शेतकऱ्याला आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज मात्र नक्कीच आहे। शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे यमाई गावामध्ये घोडेवस्ती नजीक असणाऱ्या एका शेताच्या 2 एकर शेतीच्या पटावर मी आहे। या गावातील तरुण शेतकरी गणेश रत्नपारखी यांनी उमेद घेत गेल्या वर्षी आपली वडिलोपार्जित असलेली 2 एकर कोरडवाहू शेती बागायती करण्याचा संकल्प केला। मशागत करत सुमारे 4 लाख रुपये खर्च करत त्यांनी या ठिकाणी बागायती शेती सुरू केली। हे करताना सेंद्रिय खतांचा वापर करीत या शेतीमध्ये त्यांनी आंतरपीक घेत शेवगा आणि पपईचं पीक घेतलं आहे। यावर्षी हे पीक काढणीयोग्य झालं असताना या परिसरात झालेला जबरदस्त पाऊस यामुळे त्यांच्या हाती आलेलं हे हातचं पीक पावसाने जवळपास नष्ट झालेलं आहे। यामुळे या तरुण शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेत। पाहूयात आपण कशा प्रकारे नुकसान झाले। या ठिकाणी आपण पाहतो आहोत पावसाने अनेक प्रकारची फळं जी आहेत ती झाडं कोलमडून पडलेली आहेत। काही फळं जी आहेत ती पावसामुळे पिवळी जर्द झालेली आहेत। जमिनीपासून जेमतेम 2 ते 2.5 फुटावर या झाडांना ही फळं लगडलेली असताना
प्रतिनिधी सुभाष शेटेसह कॅमेरामन देवकीनंदन शेटे. ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, शिरूर.